हृदयविकाराच्या झटक्यानं एका आजोबांचं निधन झालं. हॉस्पिटलनं घोषित केलं की आजोबा काय आता जगात राहिले नाहीत. सगळे नातेवाईक जमले, बाबा बाबा म्हणत रडू लागले. अंत्यविधीची तयारी सुरू केली आणि तितक्यात बातमी आली. आजोबा परत आले. आजोबा जिवंत झाले. 1 मिनिट, गेलेले आजोबा असे कसे जिवंत झाले? डॉक्टरांचे प्रयत्न नाही तर रस्त्यावरच्या एका स्पीड ब्रेकरने म्हणे आजोबांच्या जीवात जीव आणला. सकाळपासून वाऱ्यासारखी पसरणारी ही कोल्हापुरातली बातमी आहे तरी काय, यामागे किती तथ्य आहे? खरंच कोल्हापूरचे हे तात्या एका स्पीड ब्रेकरने जिवंत झाले असतील काय? याचंच फॅक्ट चेक आज आपण करणार आहोत. पण त्याआधी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकला आम्हाला फॉलो करा. कोल्हापुरातले कसबा बावड्यातले पांडुरंग उल्पे त्यांच्या घरात बसून हरिनामाचा जप करत होते. अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. घरच्यांनी त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये नेलं. सगळे टेन्शनमध्ये. आजोबांचंही आता वय झालेलं. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याचं हॉस्पिटलनं घोषित केलं. नातेवाईक आजोबांना घेऊन घरी निघाले. ॲम्ब्युलन्स केली. सगळे ॲम्ब्युलन्समध्ये बसले. आजोबांचा नातूही त्या गाडीत होता. घरी जात असताना रस्त्यात मध्येच एक मोठा स्पीड ब्रेकर आला आणि त्या धसक्यानं आजोबा जिवंत झाले. ॲम्ब्युलन्समध्ये काय काय झालं याचा घटनाक्रम उल्पे आजोबांचा नातू सांगतोय. माझं नाव रोहित अरुण रामाने. मी आमच्या आजांचा नातू. मी त्यावेळेला ॲम्ब्युलन्समध्ये होतो. आम्ही चव्हाण गल्लीच्या आसपास चौगली गल्लीच्या स्पीड ब्रेकरला ज्या वेळेला गाडीला धसका लागला ॲम्ब्युलन्सला, त्यावेळेला त्यांची बोट हात हालायला लागला. आम्ही सगळ्यांना एकमेकांना कळवलं. गाडी लगेच थांबवून घेतली आणि त्यांचा हात हालायला लागल्यानंतर आम्ही बघितलं की त्यांच्या अजून जीव आहे. मग त्यांचे सगळं आम्ही बघितल्यानंतर लगेच गाडी तिथून परतून हॉस्पिटलला नेली. आम्ही ECG काढून घेतला. त्यांचा पहिल्यांदा ECG फ्लॅट आल्यानंतर परत आणि ECG चालू झाला थोडा. आम्ही डॉक्टरांना सांगितलं तुम्ही उपचार प्रॉपर चालू करा. आमची काही असेल ती तयारी आम्ही करायला तयार आहोत. आम्ही जीवाची पर्वा न करता तात्यांची जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. भक्ती शिवराची सेवा मानवाची म्हणूनच आम्ही सर्व नातेवाईकांनी आम्ही प्रॉपर प्रयत्न केला. पण आमच्या प्रयत्नांना यश आलं. रस्त्याचा खड्डा, खड्ड्याचा धसका की पांडुरंग की डॉक्टर? माणसाचा जीव नेमका कसा वाचला? गेलेला माणूस नेमका कसा परत आला? नातेवाईक तर क्रेडिट देताना कोल्हापुरातल्या खराब रस्त्यांनाच देत आहेत. पण यात संशयाचा वास आहे. कसा? कुणीही जेव्हा देवाघरी जातं आणि समोर वाचवणारे देवदूत म्हणजे आपले डॉक्टर साहेब असतात, तेव्हा खरंच पेशंट देवाघरी गेलाय का हे तपासण्यासाठी ते आधी नाडी तपासतात. हृदयाचे ठोके तपासले जातात. ते पिक्चरमध्ये नाही का, मॉनिटरमध्ये 2-2 होत लाईन खालीवर होते आणि मग सरळ होते, तोही सीन इथे होतोच. ECG चेक केला जातो. मग यात सगळ्या लाईन थांबल्या की डॉक्टर साहेब देवाघरी जाणाऱ्याची वेळ नोंद करतात. पेशंट कशानं गेला हे कारणही लिहिलं जातं आणि मगच पेशंटला नातेवाईकांकडे दिलं जातं. गरज असेल तर मग मृतदेह पोस्टमार्टमसाठी देखील पाठवला जातो. आता ही केस बघा. यात म्हणे डॉक्टरांनी पेशंटला तपासलं आणि मृत घोषित केलं. पण जेव्हा डॉक्टरांशी संपर्क साधला तेव्हा ते बोलायला तयारच नाहीत. ना त्यांनी कुठल्या मृत्यूची नोंद केली आहे ना कारण लिहिलंय. बऱ्याचदा डॉक्टर पेशंटला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला देखील देतात. तेव्हाच अशा प्रकारे रुग्णाला डिस्चार्ज दिला जातो. जर मृत्यू झाला असेल तर त्यांची रीतसर नोंद होऊनच बॉडी नातेवाईकांकडे दिली जाते. त्यामुळे जेव्हा या डॉक्टर साहेबांनी आजोबांना नातेवाईकांकडे दिलं तेव्हा ते खरंच देवाघरी गेले होते का याचा कुठलाही पुरावा नाही. आता समजू नातेवाईकांनी आजोबा गेले म्हणून त्यांना ताब्यात घेतलं, तयारी सुरू केली. पण ते त्यावेळी बेशुद्ध अवस्थेत नसतील हे कशावरून? कदाचित आजोबा फक्त बेशुद्ध असू शकतात आणि जेव्हा त्यांना घरी नेलं जात होतं तेव्हा एका स्पीड ब्रेकरनं त्यांना शुद्ध आली असेल. आणि या सगळ्या घटनेला नातेवाईकांनी आजोबा आमचे गेलेले देवाघरून परत आले असं समजलं असेल. जगात देवाघरी गेलेला माणूस परत आला असल्याच्या अनेक घटना घडल्यात. कुणी तर थेट थडग्यावरूनच उठून उभं राहिले. माणूस गेल्यानंतरही काही काळ त्याचा मेंदू जिवंत असतो. त्या काळात एक झटकाही त्याला परत या जगात आणू शकतो असं तज्ज्ञ सांगतात. पण आधी अशा पद्धतीच्या ज्या घटना घडल्यात त्यात अनेक घटनांमध्ये डॉक्टरांचा रिपोर्ट होता. त्यात अनेक तांत्रिक पुरावे देखील होते. या घटनेत नातेवाईकांचा दावा वगळता एकही पुरावा सापडत नाही. डॉक्टर बोलायला तयार नाहीत.
त्यामुळे देवाघरून आजोबा खरंच परत आलेत ही फॅक्ट नाही तर फक्त दावाच उरतो. असो, आजोबा जिवंत आहेत ही बाकी आनंदाचीच बाब आहे, नाही का? बाकी तुम्ही तुमचा मेंदू चालवा आणि तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या गावातही अशी घटना घडली असेल तर गावाच्या नावासह कमेंट बॉक्समध्ये लिहा, म्हणजे आम्हालाही ते कळेल.